नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एअर ब्लोअर किंवा व्हॅक्यूम क्लिअर रिपेअर कसं करायचं आणि त्याचा मॅक्झिमम प्रॉब्लेम काय असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉनचं बटन अवश्य दाबा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या नोटिफिकेशन मिळत राहतील आणि तुमचं काम सोपं होईल. तर चला मित्रांनो, पाहूयात आपण ब्लोअर कसं रिपेअर करायचं आणि त्याची प्रोसेस काय असते. चला मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे आपलं एअर ब्लोअर. तर आपल्याला त्याच्या स्विचची असेंब्ली आपल्याला नटाच्या नट काढून उकलायची आहे. तर पाहूयात आपण ब्लोअरला नेमका काय प्रॉब्लेम आहे. ब्लोअर सुरू होत नाही. मग एखाद्या वेळेस त्याचा स्विच खराब असू शकतो किंवा वायर कट झालेला असू शकतं. तर आता आपण असेंब्ली त्याची काढलेली आहे बाजूला आणि त्याची जी मेन कॉर्ड आहे ते आपण फिटिंग केलेली असते ती बाजूला काढूयात. तर मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही याची मेन कॉर्ड कट आहे, त्यामुळं ब्लोअर सुरू होत नव्हतं. तर आता आपण कॉर्ड कशी जोडायची ते पाहूयात. तर मित्रांनो, मॅक्झिमम ब्लोअरचा प्रॉब्लेम हाच असतो, स्विच किंवा मेन कॉर्ड कट असणं. तर आपण कॉर्ड बदलण्यापेक्षा आहे त्याच कॉर्डला जिथून कट झाली होती तिथूनच जॉईंट देणार आहोत असेंब्लीला. फेज आणि न्यूट्रलच्या अशा दोन वायरी असतात मित्रांनो त्याला. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनलला व्ह्यूज भरपूर येत आहेत पण सबस्क्राईब करायला तुम्ही व्हिडिओ पाहत असताना विसरून जात आहे. तर अवश्य सबस्क्राईब करा, कारण माझे व्हिडिओ हे फार महत्त्वपूर्ण असतात, जेणेकरून तुम्हाला छोट्याशा गोष्टीसाठी एखाद्या दुकानात रिपेअरिंगसाठी किंवा इलेक्ट्रिशियनला बोलवण्याची गरज पडणार नाही, अशा प्रकारचे व्हिडिओ असतात. आणि ज्या घरात आपण दैनंदिन वापरातल्या वस्तू असतात त्यांची रिपेअरिंग कशी करायची हे आपल्या चॅनलद्वारे सर्व प्रकारचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. तर आता आपण कॉर्ड जोडलेले आहे आणि त्याला चिकट टेपच्या सहाय्यानं त्याचा जॉईंट कव्हर करून घेऊयात, जेणेकरून त्याचा कॉन्टॅक्ट इतर कुठेही होणार नाही. आपण त्याचा पहिल्यांदा स्विच बसून घेऊयात आणि मेन्स कॉर्ड फिट करून घेऊयात. तर मित्रांनो, गडबडीत असं होतं की काहीतरी राहतं, तर आपल्याला त्याची स्लीव घालायची राहिली होती, तर स्लीव आपण टाकलेली आहे आता आणि स्विच फिट करून घेऊयात. मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये फार बेसिक नॉलेज दिलं जातं. पूर्ण नॉलेज तर असतं पण ज्या छोट्याशा गोष्टी असतात पण त्यासाठी आपल्याला फार एफर्ट घ्यावं लागतात, त्या पण
प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे इतरांना पण त्याचा फायदा होईल. कारण आपल्या चॅनलचा उद्देशच आहे मित्रांनो की बेरोजगारांना रोजगाराचा मार्ग दाखवण्याचा. कारण इलेक्ट्रिकल क्षेत्रात सर्व्हिस देणारी संख्या फार कमी झालेली आहे. तर या क्षेत्रात भरपूर स्कोप आहे. तरी ज्यांना नवीन काम शिकायची इच्छा आहे, या क्षेत्रात यायचं आहे, त्यांनी काम शिका. आपल्या व्हिडिओद्वारे जर काम शिकाच, पण पर्सनली प्रॅक्टिकली पण एखाद्या आपल्या परिसरातील दुकानात पार्ट टाइम फुल टाइम तुम्ही जॉब करू शकता. एखाद्या वेळेस पगार दिली नाही तरी चालेल, पण मित्रांनो हे ज्ञान आहे, हे असं ज्ञान आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर उपाशी मरणार नाहीत. या प्रकारचं ज्ञान आहे. आणि विशेष म्हणजे हे आपलं काम आहे, हे सावलीला बसून आहे मित्रांनो. हे फार महत्वाचं आहे. कारण इतर क्षेत्रात, सर्व्हिस क्षेत्रात तुम्ही पाहिलं तर उन्हातानात फिरावं लागतं, परगावी जावं लागतं. तर याचं असं नाहीये, आपल्याला कस्टमर शोधत येतं. मित्रांनो कुठलीही वस्तू आपल्याला ऑनलाईन मिळू शकते, पण त्याची रिपेअरिंग करायची असेल तर कस्टमरला आपल्या दुकानात किंवा आपण जिथं राहतो तिथे जावं लागतं. तर मित्रांनो आता टेस्टिंग करूयात, आपण टेस्टिंग करून असेंब्लीची नट टाईट करूयात. तर आपलं ब्लोअर सुरू झालेलं आहे. ब्लोअरचे जे असेंब्लीचे आपण स्क्रू काढले होते ते स्क्रू टाईट करून घेऊयात. ब्लोअरचं चित्र टाक. मित्रांनो आपलं ब्लोअर सुरू झालेलं आहे.